ज्यावेळेला विमान हवेमध्ये स्थिरकं झालं होतं तर आणि ज्यावेळेला कोसळलं त्यावेळीची ही दृश्य तिथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत। या संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही आहेत, त्यामुळे या सर्व सीसीटीव्हीमधून हा जो अपघात आहे त्यामध्ये कैद झालेला आहे। 8:44 ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यावेळेला विमान तिरकं झालं आणि खाली कोसळत होतं त्यावेळेचा हा सीसीटीव्ही आहे। सकाळी 8:44 8:43 त्यावेळेला हे विमान जे आहे ते हवेमध्ये होतं आणि अचानक हे विमान तिरकं झालं आणि खालच्या दिशेला आल्यानंतर काही सेकंदामध्येच त्याचा स्फोट झाला। याआधी आणखी एक सीसीटीव्ही आपण जो पाहिला होता तो 8:46 होता आणि त्यामध्ये विमानाचा स्फोट झालेला खाली कोसळल्यानंतर ते आपण पाहिलं होतं। आणि आता 8:44 हा व्हिडिओ आहे, हा सीसीटीव्ही आहे आणि आयुष्मान आरोग्य मंदिर या ठिकाणचा हा सीसीटीव्ही आहे। आणि आपण इथे पाहतो की विमान कशा प्रकारे तिरकं होत गेलं आणि त्यानंतर ते कोसळलेलं आहे। अपघात नेमका कसा झाला हे या सीसीटीव्ही मधून आपल्याला कळतं। विमान सरळ रेषेमध्ये होतं आणि अचानकपणे ते तिरपं झालेलं आहे आणि त्यानंतर हे विमान वेगानं खाली आलं, कोसळलं। अवघ्या काही सेकंदात हे सगळं झालेलं आहे। म्हणजे 8:43 आणि त्यानंतर 44 आणि 4 सेकंद, इतक्या काही सेकंदाचा हा वेळ होता। या ठिकाणी जवळपास फक्त 4 सेकंदांमध्ये ही घटना घडलेली आहे। अनेक तर्कवितर्क आणि अनेक शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जातात आणि प्राथमिक माहिती जी देण्यात आलेली आहे त्यानुसार दृश्यमानता कमी होती आणि त्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती देण्यात आलेली आहे। जे सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहेत सकाळी 8:44 की जे विमान सरळ होतं आणि काही सेकंदात, एका सेकंदाच्या आतच हे तिरकं झालं आणि त्यानंतर हे जमिनीवर कोसळलं। 3 ते 4 स्फोट झाले आणि हा भीषण अपघात घडला। म्हणजे अवघ्या 4 सेकंदामध्ये हा अपघात या ठिकाणी झालेला आहे। 8:43 या ठिकाणी हे विमान जे आहे ते तिरकं झालेलं आहे। त्यानंतर विमान खाली आलं पुढच्या एका सेकंदात आणि पुढच्या 2 सेकंदामध्ये हे विमान अशा प्रकारे खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला। एक सुरुवातीला व्हिडिओ जो समोर आलेला होता, एका लहान मुलीनं आपल्या कॅमेऱ्यामध्ये तो व्हिडिओ कैद केलेला होता आणि त्याच्यामध्ये या विमानाचा मोठाच्या मोठा आवाज येत होता आणि त्यामुळे बाहेर येऊन तिने तो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला। आता हे जे सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेलं आहे तर त्यानुसार आपण जर पाहिलं तर 8:44 हे विमान सरळ रेषेमध्ये होतं, अचानक ते तिरकं झालं आणि खाली कोसळलं। अवघ्या 4 सेकंदामध्ये हे विमान जे आहे ते खाली कोसळलेलं आहे।